बसून बसून पोरं पेंगाळ होती, त्यामुळे अँकरनं सगळ्यांना उभा केलं आणि एका गाण्यावर नुसतं हात हलवायला सांगितलं. सगळेजण त्या तालावर नाचायला लागली होती. मी पण म्हटलं चला आपण पण थोडंसं नाचावं, म्हणून इकडे तिकडे बघत मी पण हात हलवला. तोपर्यंत दुसऱ्या टीममधल्या कार्यकर्त्याला काय वाटलं कोणास ठाऊक, आमच्या टीमचं कौतुक करत आमच्यामध्ये मिसळला आणि लागला की नाचायला. इकडे तोपर्यंत गाणी ओळखायचा खेळ चालू झाला होता. स्क्रीनवरती गाण्यांची नाव उलटी सुलटी दिली होती. गाण्याची नाव ओळखायची आणि गाणं म्हणायचं. ह्या कार्यकर्त्यांनी किती बी टिक करत उलटांक म्हटलं तरी आमच्या टीममधल्या कोणाला सुद्धा काय सुद्धा माहीत नव्हतं गाणं कुठलं आहे काय नाही. आणि शिवाय आमच्यातला कार्यकर्ता कसा हा सुद्धा काय माहीत नाही. त्याला काय झालं जसं की गाणं ह्यानंच लिहिलं होतं. मला वाटलं गाणं कोणाला ओळखायला येणार नाही, पण बी टीममधल्या एका कार्यकर्त्यानं हात वरती केला आणि अँकरनं तरी पहिल्यांदा चेष्टा करायला चालू केली. ऐकू शकता तुम्ही पण. कितने साल हो गए शर्मा क्यों बताइए? मेरा शादी को भी 12 साल हो गए। 12 साल बाद भी आप इतने खुश कैसे? Really अच्छी लगी, वाओ। सबने 12 साल पहले भाग के शादी की, लव मैरिज, बट वेल डन। आप खुश रहे, यही सबसे इम्पोर्टेंट है, सबसे हमारी इच्छा है, because you're always smiling, you have that glow, and thank you. Tell me which song is this? ये कलिया ये चौबारा। Oh no, ये ऐसे मुझे समझ गया था, आपको गा के बताना पड़ेगा। ये कलिया ये चौबारा, यहाँ ना दोबारा, अभी हम तो गए परदेसी यहाँ बोई। गाणी ओळखण्याचा खेळ कधी संपला आणि डान्स परफॉर्मन्स कधी चालू झाला हे काही कळालंच नाही आम्हाला. आणि आमच्यातले एक कार्यकर्ता मी काय जरी केलं त्याच्यावरती उगाच हसायचा आणि त्याच्या संग तिचा मित्र पण त्याला सपोर्ट करा. बघू शकता तुम्ही. शेयर किया हुआ है और बैडमिंटन में यही है, बस पोजीशन स्वैप हो गई है. रनर अप बैडमिंटन सिंगल सतीश मिसाल. Badminton doubles. Make some noise for Shubham Kedant and Yash Naikwad. हसत्या खेळत्या वातावरणात धर्तभरी गाणी म्हणण्यासाठी आमच्या ऑफिसमधला एक कार्यकर्ता गाणी म्हणण्यासाठी आला होता आणि त्याचं गाणं एक तुम्हाला ऐकू तुम्ही ऐकू शकता. तो कार्यकर्ता एकटाच गाणी म्हणत होता आणि त्याला ऑकवर्ड फील होऊ नये म्हणून मी त्याला जरा सपोर्ट करावा म्हणून जिथं बसलो होतो तिथून त्याला जरा थोडासा गाण्याला सूर दिला आणि गाणी म्हणायला लागलो. काय बोललो? तो अगर मेरी दिल जाने तू अगर मेरी हवाएं तेरी तू अगर मेरी तेरा मला माहिती होतं गाणी म्हणून मला भूक लागणार म्हणून जेवायला काय काय मेनू आहेत ते बघण्यासाठी मी तिथे गेलो. तिथलं मेनू बघून काय दम निघतोय आणि मेनूची नावं पण काय माहीत नव्हती. पुढे लिहिलं होतं पण वाचायला कोणाला टाइम होता एवढा म्हणून मी आपलं चालू केलं घ्यायला. पुढच्या कार्यकर्त्याची प्लेट भरलेली बघून मला दम निघतोय वाढ म्हणून ते मागं लागलो की मी पण. बाबा थोडं टाक बस. चिकन मासा आणि मटन यांच्या वेगवेगळ्या व्हरायटी बघून दम निघत नव्हता, त्यामुळे सगळ्यातलं थोडं पीस घेतलं आणि पोट भरून खायचा विचार केला. घरी असतं म्हणजे हात मागं सरून हातानं चालू केलं असतं, पण इथं आता पब्लिक प्लेसमध्ये होतो आणि ऑफिसमध्ये माणसं काय तर म्हणतील म्हणून काट्याच्या चमच्याने एक एक पीस घेऊन खायला चालू केलं. नॉनव्हेज खाऊन पोट भरलं होतं पण फुकटचं आहे म्हणून व्हेजमध्ये काय काय बघायला गेलो आणि जाताना मोकळ्या हातानं कशाला जायचं म्हणून तिथली उचलली एक प्लेट आणि बघितलं काय काय आहे आणि सगळ्यातलं थोडं घेऊन खायला चालू केलं. आणि इथलं बंधू आणि भगिनी पोटा पाण्याचा विचार न करता त्या अँकरच्या तालावर नाचत होती. मी म्हणलो नाचा तुम्ही, मी बी नाचतो, पण पोटा पाण्याचा विचार करून हातात प्लेट घेऊन नाचा चालू केली. खात नाचतो. तोपर्यंत परिकाचा कार्यकर्ता भूक लागल्यासारखं माझ्या ताटाकडे बघत होता. ह्या सगळ्यात मस्तपैकी स्टेजवरती लावणी लागली होती, ती बघण्यासाठी सगळ्यांनी गडबड केली. तुम्ही पण बघू शकता. तिकडे लावण्यात चालते त्या. तोपर्यंत मी म्हटलं एकदा स्टेजपासून सगळ्यांचा व्ह्यू घ्यावा आणि एखादं चांगलं लोकेशन बघून 2-4 फोटो काढून घ्यावात. प्रोफेशनल फोटोग्राफर असल्यासारखं यांना फोटो तर काढलं पण आम्हाला एक सुद्धा फोटो अजून त्यांना पाठवला नाही. तरी पण या दोघांना अजून फोटो काढायचं होतं. वेगवेगळं लोकेशन बदलून फोटोज काढत होतं आणि सेम कुर्ता घातल्यामुळं मला काय त्यांनी मिसळून घेतलं नाही. मी म्हटलं जाऊ द्या, म्हटलं माझं मी व्हिडिओ काढत बसतो.
खरं फंक्शन तर इकडच्या साईडला चालू होतं, पण पोरांची मैफिल रंगली होती. चला तुम्हाला दाखवतो. ना पोर कोल्ड्रिंक प्यायला दमत होती, ना खायला दमत होती. महेश तू एकटाच कामात आहे बघ शुभम. या साईडला प्रोटीन. अशा तऱ्हेने ऑफिसच्या फंक्शनचा आणि या ब्लॉगचा शेवट इथेच करतो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके बाय.